मराठीच्या मुद्द्यावर आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित तिरंगा मार्चवर ठाकरे बंधू ठाम आहेत। हा विद्यार्थ्यांच्या शक्तीचा विजय असं सांगत ठाकरे बंधूंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला, तर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधूंना या मोर्चावरनं टोले हाणलेत। पाहूया याबाबतचा आमचा हा रिपोर्ट। उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत। माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती, एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून उद्या सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील। उद्या जो आम्ही सगळेजण तिथे आहे ते ह्या संपूर्ण तरुणांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करण्यासाठी म्हणून तो तिथे जल्लोष होईल। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबईत ठाकरे बंधूंनी तिरंगा मार्चबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। नीट पेपर फुटी विरोधात आणि दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून ठाकरे बंधूंनी रविवारी तिरंगा मार्चचं आयोजन केलं। रविवारी होणाऱ्या या तिरंगा मार्चमध्ये अधिकाधिक विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावं यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी कंबर कसली। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला असला तरी रविवारचा तिरंगा मार्च होणार असल्याचं ठाकरे बंधूंनी सांगितलं। उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत। आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे। उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल। उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील। दिल्लीतील जंतर मंतरसह देशभरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे दबाव वाढल्यानं धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचं ठाकरे बंधूंनी सांगितलंय। हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता। या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतनं बाहेर काढलेलं आहे। तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमाचा, तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे। आणि ज्या तरुणांना झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात मास गेला असं वागू नका। देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे। खरं तर हा या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे। याचं जर एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे। हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे। त्याच्यामध्ये दिपकेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि जे आज राजीनामा कधी कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती, एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं हे यश असल्याचं ठाकरे बंधूंचं म्हणणं आहे। याचवरून केंद्र सरकारला ठाकरे बंधूंनी टोले हाणलेत। ज्यांनी या युवकांच्या पाठी आपली शक्ती उभी केली त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो। आणि एक गोष्ट नक्की की आता यापुढे या देशात आपण हुकुमशाही करू शकत नाही, आणू शकत नाही, हे ह्या एका घटनेने अधोरेखित झालेलं आहे। ज्या वेळेला हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला हे तरुण त्याला चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही। ठाकरे बंधूंच्या रविवारच्या तिरंगा मार्चवर सत्ताधाऱ्यांनी मात्र टोले हाणलेत। बरोबर आहे ना। आणि म्हणून ह्याच्यामध्ये उगाच ते बोलतात ना, बेगानी शादी में काय दिवाना, असं ते तसंच प्रकार आहे। दुसऱ्यांच्या वारशामध्ये जाऊन हे मिठाई खाणारे हे लोक सगळे आहेत, कळलंय ना। म्हणून पहिलं तुम्ही या सगळ्या
तुमचं योगदान काय हे कधीतरी तुम्ही विचारलं पाहिजे. तुम्ही खऱ्या अर्थाने त्या नीटच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तिथे आंदोलन करत होता, ते स्वतःच्या 2 मुलांच्या भविष्यासाठी आंदोलन करत होता, त्याचं कधीतरी स्पष्टीकरण द्यावं. कारण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिलाय, पण तरी पण स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि जेनझीचा जो काही मिळेल तो सपोर्ट घेण्यासाठी उद्याचा मोर्चाच्या जागी त्यांनी सेलिब्रेशन ठेवलंय. याच्या पलीकडे काही नाही, पण त्यांची असहाय्यता आणि ते याच्या पुढचं राजकारण काहीच करू शकत नाही हे पत्रकार परिषदेतून दिसलं. मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी पहिल्यांदा एकत्र येत आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी कंबर कसली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.